हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनो, काय काल आज 2 दिवस झाले येऊ नाही टाकलं. मिस्टर खिलाडी बसल्या दळून दळून आता इथं पांढरं शिपट झालं होतं. मग जरा फ्रेश झालो आणि आताच म्हणलं बायको म्हणजे जा बाजारला भाजीपाला घेऊन या, घरात काहीच नाही तर पाऊस येतोय बाहेर. मी उलसाक आज भावा बहिणीनं आराम घेतला, जरा झोप घेतली जीवाला. काय सांगू, माझ्या जीवाला झोप नाही नीटनाटकी. आता माझंच कौतिक नाही करत, सांगते झोप नाही मग. नवऱ्याला इथं असते का झोप? आणि ती बी उठू दे, झोपू दे ना कुणी. रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत तब्येत खराब होईल मला असं झालं. मग काय तसंच व्हायचं, नाही तर काय तब्येत. कसलं गाव लागत होतं बाय, पण तरी झोपलो. तर भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते, आज जरा उलसा का आराम घेतला. म्हणलं चला आता थोडस झंपरला घडीभर सुट्टी द्यावी आणि आराम करावा. आणि आता घरात नाही काय राहिला, भाजीपाला किराणा. पिया पप्पाला किराण्याची चिठ्ठी लिहून दे. म्हणलं लाव किराणा भाजीपाला आणायला. लेकर बाळ आहे ते, आता शाळा भरली. पोरीला खुश झाले ते भाऊ बहिणीनं. एवढ्या खुश झाले ते. सुट्टी उद्या काय उद्या सुट्टी आहे म्हणून मज्जा घरी. बघा तुझी शाळा कधी भरायची? झाली ना त्यांची, संपलं गेलं. बाया किती आनंद झाला. काय भेटलं काय? रायटिंग भेटलंय. आज सरपंचांचा बर्थडे होता ना. आमच्या गावच्या सरपंचाचा बर्थडे होता, पॅड भेटलंय. तर त्याच्यावर काय लिहिलंय सांगती मी, वाचून दाखवती. तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाते ते शिक्षण. माझ्या प्रिय बालमित्रा, तुझे हे वय हसण्या खेळण्याचे तर आहे, पण तुझ्या भविष्याचा पाया देखील याच काळात भक्कम होणार आहे. म्हणून शिक्षण घेत असताना मन लावून अभ्यास कर. तुझ्या गुरुजनांना व मोठ्यांचा आदर कर. स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी मनापासून शिक्षण घे. कोणाबरोबरही मनात आकस न ठेवता निरोगी स्पर्धा करत जा. यातूनच देशाचे भविष्यही घडणार आहे. आई वडील आणि इतर ज्येष्ठांचा आदर राखून त्यांना गुरुस्थानी ठेवा. आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न कर, पण वाईट संगतीला आणि चुकीच्या मार्गाला जाऊ नको. शालेय जीवनात मोबाईलचा वापर मर्यादित कर. शरीराने सुदृढ राहा. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. कला, खेळ, विज्ञान व इतर सकारात्मक गोष्टींमध्ये रुची असेल तर ती रुची आकर्षाने जप. ज्ञानाने आणि मनाने मोठा हो. तुझ्या या प्रवासात अनेक अडथळे येतील, पण तो पार करण्यासाठी प्रयत्न हे तुलाच करावे लागतील. काळजी घे. खूप छान ही दिलंय भाऊ बहिणीने. म्हणजे वेळापत्रक दिलंय का सकाळचं? तर म्हणजे चांगल्या सवयी. विचार, ज्याचा विचार चांगलं ना तो जीवनात यशस्वी माणूस. विचारावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आपण मनात काय विचार करतो ह्या गोष्टीवर सगळं आयुष्य अवलंबून आहे. कळलं का? आपण मनात काय विचार करतो ह्या गोष्टीवरच सगळं आयुष्य अवलंबून आहे. बरोबर का नाही? नेगेटिव्ह विचार करणाऱ्याच्या जीवनात नेगेटिव्हच त्याचं आयुष्य. पॉझिटिव्ह विचार करणाराचं पॉझिटिव्हच आयुष्य. मग आपण ठरवायचं की आपल्या जीवनात आपण कोणता विचार करायचा आणि किती विचार करायचा. जीवन ही माणसाचं विचारावर अवलंबून आहे आणि जीवनातली प्रगती सुद्धा विचारावरच अवलंबून आहे. म्हणून माणसाने त्याच्या पॅडवर जी लिहिलेलं आहे ना, ती एकदम बरोबर आणि सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्याचा सन्मान करते. हो का, खरंच ती माझं पण विचार तसंच आहे. शिक्षणाकडे लक्ष द्या लेकरांनो. शिक्षण हे तिसरा डोळा आहे आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर का नाही? तुझ्या जीवनात तुला पुढे जायसाठी तुझीच मेहनत तुझ्या कामी येणार आहे. तर असू द्या. हो का, आता आमच्याकडे झालाय पाऊस चालू
आता आखाडाची जत्रा चालू होईल, नवऱ्याला म्हणलं बिझनेस काय करायचा, तर नवरा मला म्हणतोय की किटली घे पिशवी घेऊन मागायचा बरबाट. महिनाभर आता जत्रा असती आमच्या इथं आखाडात. आता नवऱ्याने मला बिझनेस सांगितलाय, किटली घेऊन बरबाट मागाय जायचा बिझनेस कर. नवऱ्याला म्हणलं अव जत्रा आली जवळ, तर जत्रा आली तर म्हणलं काय बिझनेस करावा जत्रात इकायला जावं. तर नवरा म्हणे आता नवी किटली आणली ती घेऊन जा बरबाट गोळा कर आणि हिंड गोळा करत. बघा आता सांग ना बाया. ती खायासाठी म्हणतोय मी, का बिझनेस म्हणतोय का त्याचा? मग आता खायासाठी मग मी बी म्हणलं हो बिझनेस चालू करते तिथंच आणि मग बरबाट मागून आणीन आणि तिथंच खाईन आणि इकीन. काय इकायचंय ती? काय चुकलं भावा बहिणीनं माझं सांगा आता तुम्हीच. काय चुकलं? काय नाही चुकलं, दादीच चुकलंय बोलून असं म्हणावं लागेल मला. चुकलंच. आणि आता वट पौर्णिमा आली, बाद झालं बायकांनी वडाला जाऊन येड घालायचं. आता तुम्ही जायचं येड घालाय वडाला. म्हणजे आम्ही जायचो वडाला. हा म्हणजे बायकाच मागत होत्या इथून पुढे नवऱ्यासाठी की 7 जन्मी मला ह्योच नवरा मिळू दे म्हणून वडाला येड घालू येड घालते ते दोऱ्यांनी. आता नवऱ्यांनी जायचं वडाला आणि म्हणायचं 7 जन्मात मला हीच बायको मिळू दे. विचारली राज्य आहे. हा ऐका कुणाचं राज्य आहे? नवऱ्यांचं संपून गेलो. मस्त केला ताल. पण आमच्या मनात काय आम्ही मागू हे तुम्हाला माहिती आहे का? कसा मागत नाही आम्ही बुक्या घालू मागायला लावणार मागणी. तसं पण बळजबरी करून मानलं तर बुक्या टाकून. बळजबरी काय उपयोगाची होय? सर खुशीची पाहिजे. सातो जन्म हीच बायको मिळू दे असं म्हणून होय. तिथं गेल्या जगत म्हणतात. उलट मी तर म्हणते बरं झालं मागा ती तुमच्या मनाची काय आहे तेच मागा. तुमचं जरी बंधन असलं तरी आमची सुटका होईल. निघालोय कपडे बघाली. पाऊस काय जाऊ देणार नाही. पाऊस आलाय. कुणाच्या गावाला पाऊस आहे भाऊ बहिणीनं? आमच्या गावाला तर होका चालू झालेला आहे. आगमन दिवसापासून 2-4 दिवसापासून झालंय आगमन चालू. हा कसाय पाऊस? अग बाया 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 काय भारी वाटतंय पाऊस यायला लागला. ती गिरणीचं लावायचं ना डांक्या मशनीचं. मग आता काय करायचं? जायचंय ना आता ती चिंतत पडले की त्यांचं म्हणणं होतं आज कसं ना मी खाया पियाला आलं असतं चांगलं चुंगलं. ती पिली बी किती खुश झाली होती. बरं झालं बाय बाप चाललाय आता तालुक्याला, आता चांगलं चुंगलं येईल बाय चांगलं वांगाळ उलच. तर ते पाऊसच घालायला लागला ना. आता बापाला भिजवत लावायचा का? हा थंडफिट वाजून आली म्हणजे काय करायचं? एकतर बिचारायचं आताशी तुम्हाला सांगते सुटलं या हातपाय आकडायचं बंद झाल्यात, नाही तर असाच गारटत यायचा कामाला जात होता तेव्हा. आता वांग बटाटा बंद करायचंय. आता पौष्टिक अन्न चालू करायचं. मग आम्हाला म्हातारपणात पौष्टिक घाला. आता आम्हाला खाऊ दे वांग. भेंडी, पालक भाजी, मेथीची भाजी असते का? की आहे 30 रुपये येते. मग आणायची. हा? तुझा बाप नोकरीला नाही ना मोठी आहे. 15 रुपयाला तर आणायची. अरे तुला सांगू का भांडू आणायचं. 50 रुपयाची किलो वांगे मिळत्यात. इथं 30 रुपयाला एक जर मेथीची भाजी आणली तर 60 रुपयाला 2. एकच कालवण होतंय त्या मेथीचं. ते बी तो आपल्याला पुरणार नाही. वांगी आणली तर 2 कालवण होत्यात. वांगी 50 रुपयाची आणली तर 2 कालवण होत्यात. भाजी जर आणली तर एकच भाजी. बघा विचार नवरा म्हणतोय बाय पोरगी म्हणती भाजीपाल्या खायच्या आणि तिचा बाप म्हणतोय की तेवढ्या पैशाचं वांगी बटाटे आणले तर 4 दिवस जातात आणि पोरगी म्हणते की पौष्टिक अन्न पाहिजे. बटाटे आणली तर मग 2-3 एका किलो मध्ये 2-3 कालवण होत्यात. ही भावा बहिणीनं कसं आहे माहितीये का? परिस्थितीतून दिवस काढलेले माणसं आहेत. नवरा नोकरीला नाही, लाखभर रुपयाच्या नोकरीला. कसं आहे इथं खुडून खावं लागतंय. लेकरा बाळांचं शिक्षण करायचं म्हणल्यावर लय जपून सगळ्या गोष्टी कराव्या लागते त्या. त्याच्यामुळं जी स्वस्त आहे त्याच्यावर आपलं जी स्वस्त आहे ती जी ज्यादा येतं किलो ती घेऊन यायचं आणि त्याच्या पालक भाज्या खाल्ल्या
आपलं स्वास्थ्य निरोगी राहतं. रागात वाढतं. रागात पण लय रागात वाढवून काय पावसावाने लोंडा लावायचा आहे काय? आ? दुखणं नाही येत, आपलं सारखं दुखणं आपल्याला कुठं दुखणं येत आहे तेव्हा? नाही काय येत शरीरात. माझं बी गेल्या वर्षी सगळ्याला आपल्याला दुखण्याने लय घेरले होते गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी आपण सगळी चांगली आहेत. पण माझ्या हातात सुई बसली होती की मागं काय गिरलं होतं. बाई गेल्या वर्षी नुसता दवाखान्यात चालू होता का नव्हता? तुला मग आणि ह्या वर्षी बी होत चालू पण त्या आटोप्यात आणि मी घेतलं. 6वीला होते तेव्हा पण सारखीच मला दवाखान्यात बरं आता आहे ना पावसाळा चालू झालाय आता स्वस्त होईल भाजीपाला. रोज तुला कवळा कवळा भाजी आणून देत जाईल ह्याची मेथीची रोज करून घालत जाईन कवळा कवळा. मेथीची पालकाची. अगं मस्त पण येतच नाही इथं बाजारात पालकाची भाजी आता कुठे येते? ढोबळी आणायची बर का मम्मी, तांबाटी आणायची, गवारीच्या शेंगा आणायच्या, वेगवेगळे पदार्थ आणायचे. अगं मग सगळं तर वेगवेगळं बाजारात असेल ती तर घेऊन येतो तुझा बाप. वांग बटाट मी बटाट्यावानी झाले ना. बरं का आणतात पप्पा सगळं आणतात. ढोबळी मिरची आणतात, भेंडी आणतात. फक्त पण ती एकच वांग. कालवण होतं ना म्हणून तिला ती म्हणत नाही. एक कालवण आता होतं. तुम्हीच करताय मग एकच कालवण त्याला कोण काय करणार आहे बरं? जे आहे ते आम्ही करतो हा? मम्मी. भेंडी हाय गवार हाय तुला सांगते फुलवर हाय कोबी आहे सगळं मिळेल तर जेवढं बाजारात ही काय बसतं तर तेवढं तर घेऊन येतो तुझा बाप. बटाटे आणि वांगीच आणि मग शिल्लक स्टॉक लावून जे मग आता तू म्हणली की सगळं घेऊन येत जा मग आता रोज रोज तर बाजार आणायला जाऊ शकत नाही ना कुणी. नाही. हा मग जे असेल जेवढं उपलब्ध मग असेल काय ते. करायचं? सगळे आणतो बरं. कारली बी आणतो, डुबळी मिरची, मेथीची भाजी स्वस्त असली तर आणतो, शेपूची भाजी हा? आणतो, पालक मेथीची भाजी जर आणतो. आणली तर तुम्ही त्या फ्रीज मध्ये तशीच पिवळी झार होऊन चार जोड्या तशाच पडतात. मी सगळं करते. फक्त आहे ना कधी नीट बटाटे. केलं का तुम्ही मेथीची? आणि राहिली गोष्ट तर घरात आता किराणा नाही का म्हणून मी किराणा आणत नाही ह्याचा तरी विचार केला का तुम्ही? बरं आणा, हा, बाजारात. का नसल आणत हा सांगा बरं. मम्मी, थांब एकच मिनिट सांग का म्हणून नसल आणत हा विचार करा बरं का बरं आणत नसेल. सगळ्यांना दुसरा लावलाय घरात. हा हिने सगळ्यांना दुसरा काय चालू लावलाय आहे घरात. का ना दूध? अग आता तुम्हाला किराणा नाही म्हण मी डबाची डब किराणा आणून ठेवायची तर तुम्हाला किंमत राहत नव्हती. त्याला भुग सुंग लागूस तर तुम्ही त्याला बघा ना सुद्धा. मी नीट करून सगळं तुम्हाला घालते. फक्त बाजार आणा. नको आम्हाला घालू. आता ती मावी आहे बर का खरं म्हणलं तर भाऊ बहिणीनं. पण पुरींवर स्वयंपाक फिपाक आहे आता तुमच्या दाजीला तर माहित आहे. माझंच मला नीट ही वाई ना मी वैतागून गेलाय माझा जीव. गेलाय का नाही गेलाय मला आण खायला सुद्धा मला कळत नाही की मी जेवण केलं का नाही. ह्या पुरींनी 2 दिवस माझ्या पुरी ह्याला हॉस्टेलला जात होत्या तर मी अक्षरशः त्या बायांच्या थ्रेडिंग आणि तीन करताना थर 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 मी म्हणायची मला असं काय होतंय जेवण सुद्धा नीट नाही. आता तरी कुठं करते रातचा रोज स्वयंपाक करून ठेवते कोण जेवत नाही काय. हा रात्री जेवली रात्री जेवली का मी पडत या. रात्री किती जेवली मी फक्त तुकडं खाल्लं. आव त्या कामाने इतकं जीव दमून दमून आंबून जातोय की असं जीव सुद्धा वाटत नाही जेवणावर सुद्धा मी येत नाही. खरंच आता जेवणच जात नाही. मी पण रातची जेवतच नाही आता. बंद करून टाकायचं जेवायचं रातचा स्वयंपाकच करायचा नाही. हा करायचंच नाही. तुम्ही बी डाएट चालू करा. फक्त आहे ना पप्पा पुरता स्वयंपाक नाही, करायचा. करायला. पप्पा पुरता स्वयंपाक करायचा. फक्त बाकी सगळ्यांनी डाएट आणि ठेवायचं. पप्पा जेवायला लागल्यावर मटक्या मारायच्या काय बापाकडे बघत अशा. बिस्किटाचे पुढे आणायचे मम्मी बिस्किट हा बघा शेल्क पाहिजे त्याचं पुढं जेवण नको. खरंच मी एक बिस्किट पुढे अगं बिस्किटच्या पुड्याने उलट ते गोड खाल्ल्याने ही होत असेल वय. आणि मग जेवलं नाही जेवलं नाही ती, होय. सफरचंद आणायची महाग तर सफरचंद बी तशीच केळ बी तशीच फेकून द्यायला असे तसली चिलट हिंडत होती बाया केळा महाग भावताली अशी चिलट सफरचंदाच्या महाग. तसलं नाही खाऊ वाटत. हा पप्पा केळीचं पण आणा. काय ती जांभळं आणा ना. हा, जांभूळ.